बऱ्याच दिवसापासून मी विचार करत होती कधी ना कधी एकदा तरी मटण बनवेल आणि मी रेसिपी अपलोड करेन आणि शेवटी बऱ्याच महिन्यानंतर असा मटण बनवण्याचा योग आला. सुट्टी होती रविवार पण आणि त्यात माझ्या भावाने मला कॉल केलं होतं की तो मला भेटायला पुण्याला येतोय म्हणून. बरेच महिने झाले मी पण गेली नाही माहेरला आणि तो मला कॉल करून पहिल्यांदाच बोलला की ताई मला मटण खायची इच्छा होते, बनवशील का? आता मग पहिल्यांदा जर तो काय बोललाय म्हणून म्हटलं की चला बनवायचं. आणि वाईट एका गोष्टीचं वाटतं की आम्ही जेवढे पण घरात भावंड होतो, माझी आई गेल्यापासून आम्ही घरामध्ये जेवण वगैरे बनवायचो. आता लग्न झाल्यावरती प्रत्येकजण आपापल्या सासरी, जसं मी माझ्या सासरी आली तशा माझ्या बहिणी पण आणि आता माझे भाऊ 2 वर्षापासून आणि माझे वडील पण ते स्वतः बनवतात आणि खातात. इवन घरातली सगळी कामं पण वाटून वगैरे करतात, सगळेजण बनवतात खातात. कधी कधी ते बाई पण लावतात, पण त्यांना माहिती आहे की ती बाई चांगलं जेवण बनवत नाही किंवा हायजीन नसतं प्रॉपर. आणि रोज रोज बाहेरचं खाणं म्हणजे एकदम जीवाला, आपल्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका असतो. बाकी माझे वडील तर स्वतः बनवतात, बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी, चपाती, दाल, राईस, भाजी कोणतीही असेल. आणि माझे भाऊ लोक पण बनवतात आणि भाऊ लोकांना पण पीठ मळण्यापासून ते भाजीला फोडणी देणं, डाळ तडका, ॲटलिस्ट म्हणजे पोट भरून घरामध्ये जेवण जाईल असं ते त्यांना तेवढं आम्ही शिकवलं आहे तिथे राहून. आणि घर स्वच्छ वगैरे ठेवणं, इवन जॉब वगैरे करतात. तर एक प्रकारचं आहे, पण कुठे ना कुठे आई ती शेवटी आईच असते नाही का, तर तिची कमी कोणी नाही पूर्ण करू शकत. पण हे विश्वांतर होते खूप जास्त. चला आता मस्त आपण रेसिपीच्या वळणावरती येऊयात. मी खाली जाऊन मस्त अर्धा किलो मटण घेऊन आली. स्वच्छ 4 ते 5 पाण्याने खळाखळा धुवून काढलं आणि मसाला बनवून घेतला. मसाल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला मी भाजून नाही घेतला. जो कांदा खोबरं थोडंसं कापून घेतलं आणि लसूण जे होता आपला देशी गावठी लसूण, तो पण ओला होता म्हणून पूर्ण व्यवस्थित नाही सोलला, फक्त वरचा भाग काढून टाकला. आणि अद्रक टाकलं 1 इंचभर. सर्व मिक्सरमध्ये छान वाटण करून घेतलं. कोथिंबीर आणि थोडासा पुदिना आणि त्याचा थोडासा हा मसाल्याचा भाग जो वाटण केलेला आहे तो कुकरमध्ये टाकला. जेव्हा आपण मटण बनवतो तेव्हा त्याचा थोडासा सूप काढून मी ठेवते माझ्या हजबंडसाठी आणि भावासाठी पण. म्हणून मग मी पहिला ह्याला फोडणी दिली आणि त्यामध्ये थोडासा मटण मसाला पण मिक्स केला आणि व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतलं. मसाला अगोदर भाजून घेतला थोडासा, बाकी मसाला ठेवला आहे. आणि एक साईडला पाणी गरम करून घेतलं होतं, तर ते गरम गरम पाणी जे आहे उकळलेलं ते मी ह्याच्यामध्ये मिक्स केलं. आणि आता काय नाही, झाकण लावून ठेवायचे आहेत आणि जास्त नाही, हा प्रेशर कुकर आहे म्हणून मी मोजून 3 शिट्ट्या देते. हळद मीठ तर अगोदरच लावून ठेवलं होतं छान. 3 शिट्ट्यामध्ये हे एकदम छान वाफून निघतो आणि पूर्णपणे मटण एकदम सॉफ्ट शिजतो. त्या अगोदर आता हे मी उकडायला ठेवलं आहे, तोपर्यंत राईस जे आहे ते लावते. इंद्रायणी भात लागतो मटण बनवल्यावर घरामध्ये यांना खायला, म्हणून मग आता तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि भात लावला एक साईडला. आणि वेळ न करता भाकरी पण बनवून टाकते. भाकरीचा व्हिडिओ अर्धा वगैरेच मी टाकला आहे, जास्त एडिट नाही केला किंवा जास्त वेळ मी स्टँडला मोबाईल नव्हता लटकवून ठेवला, कारण अगोदर मी भाकरीचा व्हिडिओ टाकलेला आहे. इवन टिप्स वगैरे काय हवे असतील तर पीठ जेवढं छान व्यवस्थित मळता घसरे देऊन तेवढी भाकरी खूप छान बनते. आणि डायरेक्ट ओट्यावर मी थापते भाकरी. आता परत म्हणता की तुम्ही परात वगैरे घेऊन बनवत जा. माझा ओटा तुम्ही बघू शकता, गॅसच्या खूप कमी जागा आहे, खूप छोटा किचन आहे आणि खूप छोटा ओटा आहे आणि तिथे परात बसत नाही. इवन कपडा जरी टाकला तरी ती नेहमी परात जी आहे ती ओट्याच्या खाली पडायला बघते. म्हणून डायरेक्ट ओट्यावरती माझा दिवसातून 5 ते 6 वेळा, जेव्हा जेव्हा मी जेवण बनवायला उभी असते किचनमध्ये, 5 ते 6 वेळा माझा ओटा धुवून होतो. बघू शकता भाकऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत. अशा मी 4-5 भाकऱ्या बनवून घेतल्या छान. आणि बघू शकता मस्त मटण जे आहे ते शिजून रेडी आहे. इकडे आपलं एकदम गावठी स्टाईलने मी बनवते बरं का. मला असं जास्त मसाले वगैरे घालून एवढा घट्ट अशी ग्रेव्ही नाही बनवायला जमत, पण मी जे बनवते ते चवीला लागतो. भाकरी वगैरे मोडून आम्ही खातो, लावून वगैरे नाही खायची सवय मला. तर मग असं सूप काढून ठेवलं आहे एक साईडला दोघांसाठी आणि भाऊ आणि नवऱ्यासाठी माझ्या. बाकी तर एका कढईमध्ये मी बाकी उरलेला जो मसाला होता केलेला तो तेल टाकले 1.5 चमचे आणि 1.5 चमचेच तेल वापरलं, कारण
ऑलरेडी त्या मटणामध्ये चरबी असते बोकडाची, राईट. तर मग त्याचा तेल पण सुटतो, म्हणून जास्त तेल तेल नको व्हायला म्हणून मग मी कढईमध्ये 1.5 चमचे तेल टाकलं. बाकी मसाला टाकला. मसाला चांगला व्यवस्थित परतवून घेतला, एकदम छान भाजला, कारण मी कच्चा मसाला टाकला होता म्हणून. आणि मग त्यामध्ये बाकी अर्धा पॅकेट उरलेला मटण मसाला आणि आपल्या घरातलं जेवणातलं रोजच्या लाल तिखट टाकून परत छान असं बारीक गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती छान परतवून घेतलं. मग बघू शकता अजून थोडंसं मीठ कमी होईल म्हणून थोडा रस्सा वाढवायचा होता. थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलं आणि एकदम छान जो मसाला आहे भाजलेला आहे. सुगंधही छान सुटतो, भले मी दुनियाभरचे वेगळे काही मसाले नाही वापरले. चला मग आता हे यामध्ये टाकून घेते सगळा मटण जे आहे उकडलेलं. बापरे, हे अंगावर उडेल म्हणून मग मी थोडं थोडं करूनच टाकते. चला, व्हिडिओ आता स्किप झाला आहे माझं. इथे सगळं मटण टाकून झालं आहे. कढईमध्ये चांगली रश्श्याला उकळी आली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर गार्निश केली. वाटणामध्ये कोथिंबीर तर मी टाकलीच होती अगोदर. आणि आपलं जेवण करण्यासाठी आता हे रेडी आहे. माझा भाऊ आलाच आहे आत्ता, जस्ट थोडा वेळ झाला आणि आम्ही आता बसतोय सगळे जेवायला. प्रत्येकांना जेवण मी आता इथे वाढून देते. आमचे हे असे गावाकडचे ताट आम्ही अजून पण वापरतोय जेवण करायला. तर झणझणीत गावरान पद्धतीचा मटणाचा रस्सा तुम्ही बघू शकता असा आहे. इकडे सूप आहे आणि सगळे आम्ही जेवायला बसलो. या जेवायला. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा.